फॉरेक्स मार्केट फॉर बिगिनर्स टू ॲडव्हान्स या सीरीजमध्ये हा आहे पार्ट 2 आणि ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहे की आपलं डेमो अकाउंट आहे ते एमटीफायला कनेक्ट कसं करायचं आणि डेमो अकाउंट पण कसं ओपन करायचं. हा पार्ट 2 आहे. बरीच जण लाईव्ह अकाउंटवरती जातील. तुम्ही तसं करू नका. पहिल्यांदा प्रॅक्टिस करून घ्या. कारण की लाईव्ह अकाउंट ओपन करणार, परत पैसे जाणार. त्यापेक्षा पहिल्यांदा प्रॅक्टिस करून घ्या. सो हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. एकदम छान पद्धतीने मी सांगितलेलं आहे की एमटीफायला अकाउंट कनेक्ट कसं करायचं. स्लोली बघा व्हिडिओ. सगळं समजून जाईल. स्लोली करा. मला माहिती आहे तुम्ही नवीन आहात. पण व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चला बघूया आपण अकाउंट ओपन कसं करायचं आणि एमटीफायला कनेक्ट कसं करायचं. तुमचं पण स्टार ट्रेडरमध्ये अकाउंट असेल आणि स्प्रेड जास्त असेल आणि तुम्हाला तुमचा स्प्रेड कमी करून घ्यायचा आणि माझ्या अंडर यायचं असेल तर तुमच्या ऑफिशियल मेल आयडीने एक मेल करायला पाहिजे. info@startrader.com या मेल आयडीला. त्या मेलमध्ये काय मेन्शन करायचं आहे तुम्हाला की तुमचं नाव, माय नेम इज, जे काही तुमचं नाव असेल ते, आणि प्लीज ट्रान्सफर माय ऑल अकाउंट्स अंडर दिस माय न्यू पार्टनर. कोड आहे, त्या कोडच्या अंडर अकाउंट तुम्हाला ट्रान्सफर करायचं असं सांगा आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय युअर नेम, युअर ईमेल आयडी आणि एमटीफायचा नंबर. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आणि हा मेल एक त्यांना करायचा. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे अकाउंट आहे ते माझ्या अंडर ट्रान्सफर होऊन जाईल आणि तुमचा स्प्रेड पण कमी होऊन जाईल. फक्त मेक शुअर तुमच्या ट्रेड्स जे आहेत त्या चालू नसल्या पाहिजेत. लिंक्स आहेत, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. तुम्हाला कंट्री, ईमेल आय डी, एंटर व्हेरिफिकेशन कोड 3 नंबरचा बॉक्स आहे म्हणजे OTP. आता हा OTP कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही सेंड कोडवरती क्लिक करताय. बरेच जण म्हणतात की कोड येत नाही कसा येईल. सो सेंड कोडवरती क्लिक करायचा आहे आणि तो तुम्हाला तिथं OTP टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक पासवर्ड तुम्ही सेट करू शकताय. जसं तुम्ही बघू शकताय, मी ह्याच्यामध्ये पासवर्ड जो सिलेक्ट केलेला आहे तो NIL@123 म्हणजे एक कॅपिटल लेटर आहे, एक स्पेशल कॅरेक्टर आहे जसं की $, वगैरे आणि नंबर. आणि खालच्या साईडला 2 बॉक्स आहेत, आय एम नॉट रेसिडेंट, ह्याला टेक करा आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा. त्याच्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, सरनेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर हे ते आणि त्याच्यानंतर खाली आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमच्या अकाउंटवरती येत आहे. अकाउंट ओपन करायचं असेल तर अकाउंट्सवरती क्लिक करायचं आहे, ओपन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं लक्ष द्या महत्त्वाचं. जर बरीच जण मार्केटमध्ये नवीन आहे, त्यांना शिकायचं असेल की मार्केटमध्ये अकाउंट ओपनिंग कशी करायची, ट्रेडिंग कशी करायची, तर तुम्ही डेमो अकाउंट ओपन करू शकताय. सेम प्रोसेस दोन्हीकडे सेमच आहे. आपल्याला स्टँडर्ड USD सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही 1:1 किंवा काही सिलेक्ट करून एक फंड मोठा तुम्ही सिलेक्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा. तुमच्या मेल आय डीला डिटेल्स येतील. ओके, कुठल्या डिटेल्स येतात, तुमचा अकाउंट नंबर, पासवर्ड आणि सर्व्हर येतो. फायला कनेक्ट करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: लॉग इन ID, पासवर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हर जो बघा तिने काय दिलेला आहे, स्टार ट्रेडर फायनान्शियल डेमो 5 दिलेला आहे. डेमो 5 तर आपल्याला MT5 पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायला पाहिजे प्ले स्टोर किंवा ॲप स्टोअरवरून. मग आपण जाणार ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरती. तिथं सर्च बॉक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे मेटा ट्रेडर 5 किंवा MT5 पण सर्च करू शकता. हे वरच्या साईडला आलेलं आहे मेटा ट्रेडर 5. आता त्याच्यामध्ये खाली बघू शकता 2 नंबरला जे आहे इथं ओपन दिसते, तुम्हाला इन्स्टॉल दिसेल. सिम्पली त्याला ओपन करून घ्या. आता ह्याला कनेक्ट करण्यासाठी सेटिंगवरती क्लिक करा, ट्रेड अकाउंट. हा वरच्या साईडला प्लसचा आयकॉन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करा. ब्रोकरचं नाव कोणतं आपल्याला टाकायचं आहे, जे त्यांनी दिलेलं आहे ते, स्टार ट्रेडर फायनान्शियल. आता इथं ब्रोकरचं नाव आपण टाईप केलेलं आहे स्टार. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं पाहिजे आहे, स्टार ट्रेडर फायनान्शियल मार्केट. हे 3 नंबरला दिसते फायनान्शियल, त्याला सिलेक्ट करा. इथं बरेच जण चुका तर इथं करतात बघा. सर्व्हर यांच्याकडे फायनान्शियल लाईव्ह दिसतोय, आपल्याला डेमो करायचा आहे. ओके, आणि लॉग इन ID आणि पासवर्ड जो त्यांनी दिलेला आपल्याला तो कोणता दिलेला आहे, 16500420 आणि पासवर्ड पण त्याच्या खाली दिलेला आहे. आपल्याला तो कॉपी करून बरोबर पेस्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने लॉग इन ID आणि पासवर्ड मी इथून कॉपी करून मी पेस्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली ओके यसवरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकताय $100,000 आपल्याला फंड इथं अवेलेबल झालेला आहे. तर इथे बघू शकताय आपलं अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली कनेक्टेड झालेलं आहे MT5 बरोबर. डेमो अकाउंट बरोबर तुम्ही लाईव्ह अकाउंट पण ओपन करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला व्हेरिफिकेशन पण करायला लागेल. सो सिम्पली आपण काय करणार, लेफ्ट साईडला जो आयकॉन दिसतोय ॲस्ट्रॉनॉटचा त्यावर क्लिक करा आणि प्रोफाईलवरती सिलेक्ट करून व्हेरिफिकेशन करून घ्या, व्हेरीफाय नाव. त्याच्यामध्ये ही जी फॉर्म जो आहे तो हा फॉर्म भरून घ्या. तर ही डिटेल्स आहे, ही डिटेल्स भरल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करा. आता ह्यामध्ये अकाउंट जे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला STP अकाउंट ओपन करायचं आहे, कारण की बोनस मिळेल आपल्याला. फर्स्ट टाईम जेव्हा डिपॉझिट करतो तेव्हा 50% बोनस मिळतो. सो MT5 स्टँडर्ड हे 1 नंबरचा STP ते USD सिलेक्ट करा आणि त्याचबरोबर कंडिशन्स ओके आणि नेक्स्टवर क्लिक करा. ID व्हेरिफिकेशन पण करून घ्यायला लागलं, आधार कार्ड फ्रंट बॅक आपल्याला अपलोड करायचा असतो. आय कन्फर्म आणि कंटिन्यू.
त्याच्यामध्ये मी आधार सिलेक्ट करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट आणि बॅक अपलोड करायची असते. तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड काही अपलोड करू शकताय. पॅन कार्ड जर अपलोड करणार असाल तर त्याची तुम्हाला बॅक साईड अपलोड करावं लागेल. पण मेक शुअर ज्या डॉक्युमेंटवरती डेट ऑफ बर्थ आहे तीच डॉक्युमेंट अपलोड करा. त्याच्यानंतर आपलं अकाउंट व्हेरिफिकेशनला जाईल आणि लाईव्ह अकाउंट आपलं ऍक्टिव्हेट होऊन जाईल. मग तुम्ही डिपॉझिट करू शकताय. डिपॉझिट करताना एस-टी-पी अकाउंट सिलेक्ट करून 50% आपल्याला डिपॉझिट बोनस मिळतो. म्हणजे जर तुम्ही $1000 डिपॉझिट केला तर $500 आपल्याला एक्स्ट्रा क्रेडिट मिळतं. म्हणजे फ्री पैसा आपल्याला वापरायला मिळतो. पण अप टू $500 मिळतात. असं नाही की तुम्ही 3000 टाकला आणि $1500 मिळणार नाही. $1000 टाका, $500 आपल्याला डिपॉझिट बोनस मिळतो. आणि त्याच्यानंतर मग ज्या काही नेक्स्ट डिपॉझिट असेल त्याच्यावरती 20% चा बोनस मिळतो. सो फर्स्ट डिपॉझिट ज्यावेळेस तुम्ही करणार तेव्हा मोठी डिपॉझिट करा सो दॅट की आपल्याला ऍडव्हान्टेज चांगले घेता येईल.